नाथबाबा विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात, लेझीम, ढोल, ताशांच्या निनादात पायी दिंडी। श्री विश्वेश्वर नाथबाबा विद्यालय, नेवासा बुद्रुक येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यालयापासून श्री विश्वेश्वर नाथबाबा मंदिरापर्यंत लेझीम आणि ढोल, ताशांच्या निनादात पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत दिंडीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। श्री विश्वेश्वर नाथबाबा मंदिराच्या सभामंडपात आयोजित कार्यक्रमात रेसिडेन्शियल विद्यालयातील प्रवचनकार गव्हाळ सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी भारतीय संस्कृतीतील गुरु शिष्य परंपरेचे महत्त्व, विद्यार्थ्यांच्या जीवनातील गुरूंचे स्थान तसेच नेवासा नगरीचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, संस्कार आणि गुरूंबद्दल आदराची भावना जोपासण्याचा संदेश देण्यात आला। दिंडी सोहळ्यामुळे विद्यालय परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। या कार्यक्रमास अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या अग्रगण्य संस्थेचे सदस्य सन्माननीय शंतनुदादा हापसे पाटील, सदस्या जंगले ताई, नाथबाबा ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जयगुडे, जपे दादा, संतोष शेंडगे सर, रावसाहेब चौधरी सर, अरुण चौधरी सर, नळघे सर, बापू चव्हाण सर, मारकळी सर, शेख सर, अवताडे मॅडम, अदमाने सर, बाळासाहेब पवार सर, सोनावणे भाऊसाहेब, राजू पवार सर यांच्यासह नाथबाबा विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पातारे सर यांनी केले। मुख्याध्यापक नरोटे सर यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि सहकाऱ्यांचे आभार मानले। अखेरीस पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली। राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत। राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राइब करा।